स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हा, मग त्याची ड्यू डेट काय? अच्छा अच्छा, नाही मग मी ऑफिस मध्ये येतो. हो, भेटतो तुम्हाला. ओके. अरे हो सुलभा, तुला सांगायचं राहिलं, काल कॉलेजमध्ये दामले आले होते. दामले दामले कोण सांग? दामले? सांग सांग सांग. हा, म्हणजे आपल्या बरोबर ते राजस्थानच्या टूर वर होते ते. हा, काल त्यांचं लेक्चर होतं आमच्या कॉलेजमध्ये योगावर. काय छान झाली होती नाही हो ती ट्रिप आपली. दामले फॅमिली होती त्यामुळे ट्रिप मधला वेळ कसा जायचा कळायचंच नाही. हो, आपण सगळे गेलो होतो नाही. मुलं खुश होती अगदी. काल दामले म्हणत होते पुन्हा एकदा सगळे मिळून जाऊया टूरवर. खरंच आता कुठे सगळ्यांचं मिळून जाणं होणार आहे. मुलींची लग्न झाली, सलीलचंही झालं, आता त्यांना मुलं होतील म्हणजे त्याही अडकल्याच की. मला वाटतं सगळ्यांनी मिळून केलेली ती शेवटचीच ट्रिप असावी. असं का म्हणतेस? तुम्हाला तरी वाटतं सगळ्यांचं मिळून आता जाणं होईल? असं नाहीये की मुला मुलींची लग्न झाली की एकत्र कुठं जाणं होत नाही, येणं होत नाही. शेजारच्या गोडबोले बाई बघा किती भाग्यवान. तिन्ही मुली, तिन्ही हुशार, तिघींनीही मस्त नवरे पटकावले. मुलगा नाही याचं दुःख नाहीये त्यांना. आता दिवाळीत तिन्ही मुली, तिन्ही जावई, त्यांचे आई वडील असे सगळे मिळून बेंगलोर, उटी, म्हैसूरची ट्रिप करून आले. आल्या होत्या ना काल फोटो दाखवायला. ऐकवलं सुद्धा मला त्यांनी. काय हो, सलीलच्या वेळेला सुद्धा तुम्हाला नीट लग्न नाही जुळवता आलं? अशी कशी मुलगी शोधलीत? अशी कशी फसवणूक झाली तुमची पुन्हा? म्हणजे तू त्यांना काही सांगायची गरज नाही हो. आपल्या घरात काय चाललंय का शेजार पाजारांना कळत नाही? न सांगता सुद्धा कळतं त्यांना. मी काही कुणाला सांगायला गेलेलं नाही. वाईट याचंच वाटतं की सगळे आपल्यालाच दोषी मानतात, जणू काय आपल्याच हातनं काही चूक झाली. सुलभा, आता बघा ना, सलीलच्या वेळी आपण रीमाच्या बाबतीत मदत नाही का केली? वाटलं होतं रीमा मुलींची जागा भरून काढेल, पण छे, मुलींची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. सुलभा, तू खूप त्रास करून घेतेस. तुम्हालाही असं वाटतं की माझंच चुकतंय? हो, तू अपेक्षा ठेवतेस हे तुझंच चुकतंय. हे बघ, माणसाला जे काय करायचं असतं त्याने करत राहावं, अपेक्षा न ठेवता. अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे सुलभा. काय राहुल भाऊ, झकास दिसतोय एकदम खटाखट. टाय लावतो का? अरे कॅज्युअल शर्ट वरती कोणी टाय लावत नसतं. शर्ट इन केला ना बस. रघु, हे गोयल साहेब मला नेमके काय प्रश्न विचारतील? मला खूप टेन्शन आलंय रे. म्हणजे मी नर्वस आहे. नर्वस कशा बाय होतो रे? मी सिद्धिविनायकला चालत जाऊन तुझ्यासाठी नवस बोलून आलोय. काय? हा, म्हटलं हे विनायका, आमच्या राहुल भाऊचं लग्न ठरवण्यासाठी सद्बुद्धी दे रे गोयल साहेबांना.
काय सांगतोस काय तू? जोक नाही, खरंच सांगतोय. आई शपथ. हे बघ, पाय तोडून आलोय. रघु, तू माझ्याकरता किती करणार आहेस? हनुमानाने रामासाठी पर्वत उचलून आणला. तुझ्यासाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही का? हे बघ, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, बिनधास्त बोलायचं. रघु, एखाद्या मुलीच्या बापाकडे जाऊन प्रपोजल देणं म्हणजे एक वडापाव द्या असं बोलणं इतकं सोपं आहे का? म्हणून बाप नसलेल्या मुलीवर लव करावं. तू आणि तुझे फंडे बोलणं सोपं असतं, वेळ आली ना की सगळ्याचा विसर पडतो. हे बघ, आपण एक रिहर्सल करू. हा, रिहर्सल करू. मी गोयल साहेब. तू काय हसतोय तू? हा? नाही, तुला नाही जमायचं. त्याला हिम्मत लागते, हिम्मत. विरार ट्रेन पकडावी तशी. आणि समजा बर का, गोयल साहेब नाही म्हटले तर तू तिला विसरून जा. नाही रघु, मी प्रियांकाला आता विसरू शकत नाही. तिचं खूप प्रेम आहे रे माझ्यावरती. मी तिला कधीही विसरू शकत नाही. हो रे, तू ना किती किती चळवळ करतोस. एक तर किती वेळा सुसू करतोस, किती वेळा मी नापी बदलायची तुझी. हो रे मनी, थांब आता. चळवळ करतोस तू. शुभम, चला झालं. माझी वच्ची येगो माझं बाळ. रडू नकोस आता उगाच. सारखं नाही रडायचं, उगाच आईला त्रास द्यायला. हो, काय पाहिजे मनीला? काय पाहिजे? हो, हे उर्मिला. काय बाबा? काय बाबा अगं त्याला ठेव ना. आता 1 तास झाला घेऊन बसली आणि असं काय करताय तुम्ही? काय हवंय तुम्हाला? त्याला आईकडे दे. आईंकडे काय दे? त्या बिचाऱ्या आतमध्ये स्वयंपाक करतात. त्यांना आणि किती कामं सांगू उगाच मी? मग एखादी बाई ठेव ना बाळाला बघायला. बाई कशाला हवी? तेल पाण्याला आहे बाई. दिवसभर आम्ही दोघी असतोच की. आत्ता झोपेल तो झोपायची वाट बघेपर्यंत माझ्याकडे वेळ नाहीये. मला निघायचंय. काय हवंय तुम्हाला? नाहीतर एक काम करा, तुम्ही याला घ्या, मी तुमची तयारी करून देते. नको. एवढी चिडचिड काय करताय? शुभम, आपण ना बाबाला एक गोष्ट सांगूया. एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं आणि चिवताईचं घर होतं मेणाचं. काय झालं, खूप मोठा पाऊस आला आणि काऊचं घर गेलं वाहून. तो आला चिवताईकडे, म्हणाला, चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, मी नाही जा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. मग पुन्हा काऊ आला. काऊ म्हणाला, चिवताई अगं दार उघड. चिवताई म्हणाली, मी नाही जा, मी माझ्या बाळाची नापी बदलते. हो. छान. म्हणजे मी कावळा. बाबा बघ कसे चिडले. हो ना. काय रे, काय झालं चिडायला? अगं काही नाही, म्हटलं केवढं करावं लागतं ना लहान मुलांचं. आता कळलं ना तुला? अगं बघ ना, म्हणजे कुठे बाहेर सुद्धा जायला मिळत नाही. बरं, याला घेऊन जायचं म्हटलं तर सर्दी होते. तिचा मुलगा शेमडा. बघितलंस ना उर्मिला, अगं या पुरुषांचं असंच असतं. जरा काही वाईट बोलायचं झालं ना की लगेच तुझा मुलगा म्हणून मोकळे होतात. चला आम्ही निघतो आता. बाबाला म्हणाव, चिडचिड नको, नीट जा. कळतात हा टोमणी. बरं येतो. बाय. येतो आई. बाय. उर्मिला, अगं जरा त्याच्याकडे लक्ष देत जा ना. आई, मिलींना सवय अशी बडबड करायची, तुम्ही नका लक्ष देऊ. हो की नाही? हो की नाही? बाबाला सवय आहे ना बडबड करायची. हो ना. छे, हात का. हो काय?
हॅलो. हॅलो आई, मी बोलतेय. हा अवी बोल. तुला एक जबरदस्त न्यूज द्यायची. आता आणखी कसली जबरदस्त न्यूज? काय ऑफिस बिफिस काढतेस का काय नवीन? मी नाही सांगत, तू ओळख. नाही बाई ओळखतायत, सांग ना पटकन. तू इमॅजिनच करू शकणार नाहीस, मला सांगायला लागणार आहे. काय का बोल ना. तू ट्रिपल आजी होणार आहेस. काय? ट्रिपल आजी म्हणजे? म्हणजे काय, ओळख ना. नाही बाई ओळखता येते, बोल ना पटकन. तू ओळखूच शकणार नाहीस. आई, मला जुळं होणार आहे. काय जुळं? हो, कालच सोनोग्राफी करून आली. तुझं ना काहीतरी जगावेगळंच असतं नेहमी आवी. मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार. मला माहितच होतं तू असंच म्हणणार म्हणून. बरं, जुळ्यांचे बाबा काय म्हणतायत? खुश आहेत ना? हो, मम्मा खुश आहेत आणि सौरभ त्यांच्याहून खुश. बातमी सांगितल्यावर जवळजवळ नाचायला सुरुवात केली त्यांनी. बरोबर आहे ग, किती वर्षांनी त्यांच्या घरात लहान मुल येत आहे. पण आई, मला टेन्शन आलंय आता. सॉलिड 2 बाळ कसं होणार माझं आई? काय नाही ग, सगळं व्यवस्थित होईल, काळजी नको करूस तू. बाबांना सांग आणि सलीलला पण. हो सांगते सांगते. चल ठेव मग. हो, आणि जप ग स्वतःला, काळजी घे स्वतःची. बाय. मी सानिकाला करते फोन, तू सांगू नकोस. बरं बरं. ए सलील ऐक ना. याई थांब ग जरा. अरे ऐक ना जरा, गुड न्यूज आहे. अगं थांब ग. अरे सलील असं काय? अगं ती आली. काय चाललंय काय? सानिका, अगं अवीचा फोन होता, तिला ना जुळं होतंय. काय? अगं कधी केली त्याने सोनोग्राफी? तिच्या डॉक्टरना संशय होताच, त्यांनी सोनोग्राफी केली आणि कन्फर्म झालं. वाव, ग्रेट. ए, जुळं म्हणजे काय धमाल आहे. अरे सलील, ते ठेव ना बाजूला. काय ग? बोल. तू ऐकलंस का? बोल ना. अवीला जुळं होणार आहे. काय सांगतेस काय? हा? काय पण मुलगा का मुलगी? ते काही सांगितलं नाही रे डॉक्टरनी. हो, ते आधी सांगणं क्राईम आहे नाही का? हे पण अवीला तिच्यासारख्या 2 गोड मुलगे हव्यात नाही का? खरंच अगं, तसंच व्हायला पाहिजे. नाही, पण त्या शोभना त्यांना मुलगा हवा असेल. काही का असे ना, जुळा आहे ना म्हणजे समथिंग युनिक. बस. बापरे आई, म्हणजे आवीची 2 आणि हिचे म्हणजे 3 झाले. तू एवढं सगळं स्वच्छ घर ठेवलंस, आपलं ते राडा घालणार आहेत तिघं. तिघ का चौघ? आमचा अजून लई टाइम आहे बाबा. चला मी निघतो, मला संगवीन बरोबर मीटिंगला यायचंय. बाय बाय. काय गाई, तू फक्त गुड न्यूज देतेस. म्हणजे काही गोड करू का खायला? खरंच अगं, मला ना खूप गोड खाईनसा झालंय या दिवसात, असं वाटतं ग. अगं तरीच अवीला उलट्यांचा इतका त्रास होत होता. आई, जुळं असलं की डिलिव्हरीला सुद्धा त्रास होतो? नाही ग, तसं विशेष काही नसतं. पण बाई गो, तुझी डिलिव्हरी, मग तिची डिलिव्हरी आणि जुळं, आजीबाईंचा पुरा पिट्ट्या पडणार आहे. चल करते खायला काहीतरी. चल. तो तुम मेरी बेटी से शादी करना चाहते हो? हाँ गोयल साहब, मतलब बड़ी हिम्मत जुटाकर मैं आपके पास आया हूँ. खरं तर ह्या क्षणी मी तिच्या योग्य नाही आहे आणि मी प्रपोज करण्याची घाई करणार नव्हतो, पण प्रियांकाच म्हणाले की हाँ, उसने मुझे बताया सब. लेकिन मेरे लिए भी इतना आसान नहीं था ये सब सुनना. प्रियांका मेरी इकलौती लाडली बेटी है. खरं तर तिचं लग्न मला मोठ्या खानदानात करून द्यायचं होतं, पण तिला तू आवडलास. यु नो व्हॉट, श्रीमंत मुलींना गरिबीचं एक ग्लॅमर वाटतं. आधी मला वाटलं की प्रियांकालाही तसंच कदाचित वाटलं असेल, पण जिस तरह से उसने कल बात की, उससे ऐसा लगा कि वो सचमुच तुम्हें चाहती है. गोयल साहेब, ते सगळं ठीक आहे, पण मला माहिती आहे की यू आर लॉस्ट युअर मेमरी अँड यू जस्ट डोंट नो एनिथिंग अबाउट युअर सेल्फ. हो सर, ते मी तुम्हाला सांगणारच होतो. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती जर मी तुमच्या जागी असतो ना, तरी एका अशा मुलाशी मुलीचं लग्न करण्याची रिस्क घेताना मी तरी 100 वेळा विचार केला असता. तुम्ही अजूनही करा. काय गोयल साहेब की
आयुष्याशी ब्लाइंड खेळण्याच्या स्थितीत मी नाही. आय लाईक दॅट राहुल. तुला माहितीये मला तुझ्यातलं काय आवडलं? तुझा साधा सरळ सच्चा स्वभाव, तुझ्यातली सिन्सिअरिटी, तुझी मॅच्युरिटी. म्हणूनच मी पियूला याच्याबद्दल फारसं काही बोललो नाही. पण माझं मन मला कुठेतरी सांगत होतं, यू आर द राईट पर्सन फॉर हर. गोयल साहेब, बट मेरी एक शर्त है. शर्त? तू माझा घर जावई व्हावस. गोयल साहेब, नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. बिकॉज आय वॉन्ट यू टू ग्रो ऑन युअर ओन. बस मेरी बेटी को कभी दुख न देना, उसे हमेशा खुश रखना, यही शर्त है मेरी. गोयल साहेब, यू आर ग्रेट. रिमेंबर राहुल, marriage is a blind game, but you can win it if you have inner vision. गणपती देवा, आमच्या राहुल भाऊचं सगळं चांगलं कर रे. मी तुला नारळ फोडी. प्रियांका ताई, असं नख कुरतडून का राहुल भाऊ लवकर परत येणार आहे? रघु प्लीज रे, आधीच मी खूप टेन्शन मध्ये. अरे डॅडी काल काहीच बोलले नाही, आणि ते जेव्हा काही बोलत नाहीत ना तेव्हा समजायचं की काहीतरी भयंकर होणार आहे. असं काही नसतं. गप्प राहण्यात दोन अर्थ असतात, एक हो आणि दुसरं नाही. काय म्हणतील रे ते रघु? राहुल भाऊ, काय झालं? राहुल, अरे सांग ना, काय झालं? काय झालं राहुल? काय होणार? ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे तुझ्या डॅडीने परवानगी दिली आहे. काय काय सांगतोस काय? देवा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी नारळ घेऊन येतो. राहुल, आय वॉज सो टेन्स्ड की तुमचं काय बोलणं होतंय. डॅडी तुला काही बोलले नाहीत ना? म्हणजे तुझ्या पोझिशनवरून, तुझ्या फायनान्शियल स्टेटसवरून त्यांनी तुला काही कंडिशन नाही ना घातली? कसे काय तयार झाले ते? प्रियांका, तू तुझ्या डॅडीनं नीट ओळखत नाहीस. त्यांना फक्त तुझी खुशी हवी, एवढी एकच अट त्यांनी मला घातली. तुझ्या डॅडींसारखे समजूतदार डॅडी सगळ्यांना मिळतील ना, तर कुठल्याच घरात असे प्रॉब्लेम होणार नाहीत. इट्स अ जेम ऑफ अ पर्सन. त्यांनी माझ्यावरती खूप विश्वास टाकलाय, आणि हा विश्वास मला खरा करून दाखवायचा आहे, ॲट एनी कॉस्ट. बाबा, बाबा, कसं वाटतंय आता? ताप उतरला? तुमच्या औषधाची वेळ झाली. ठीक आहे, गोळे. नाही, नको, काही नको. अहो, असं कसं? एवढा लागलाय तर बरं नको का वाटायला? घ्या. कुठं असेल, कसा असेल, याचीच मला सारखी आठवण येते. बाबा, शौनकचं तुम्ही फार मनाला लावून घेतलंय का? तुम्हाला खरंच असं वाटतं की माझ्यामुळे शौनक घर सोडून गेला? हे गपुरी, आपल्या नशिबाचे भोग आहेत, दुसरं काय? नाही बाबा, त्या दिवशी खरंच माझं चुकलं. मी त्याला असं रागवायला नको होतं. माणसाच्या हातून अनावधानानं चुका होतात, पण त्या समजेपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते बेटा. बाबा, आम्ही शौनकला शोधायला कमी प्रयत्न का केले? खरंच तो सापडला नाही तर काय करणार? कोणास ठाऊक. अनिता, हा फेब्रुवारी महिना आहे ना? हो, आज 9 तारीख. उद्या 10 तारीख, शौनकचा वाढदिवस. हो, खरंच.
त्याला सांगितलं की केक आणायला सांगायचं. फार आवडायचा त्याला केक. त्याला आनंद वाटावा म्हणून आसपासच्या मुलांना बोलून त्याचा वाढदिवस साजरा करायचा. तर त्याला काही कळत नसेल. दिवस रात्र त्याला तर भेटण्याची आशा संपली आता. उगवले आहे इथे झाड पाण्याचे, आसवाना तीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका.